जरांगे अंतरवालीत थांबतात आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीनं सरकारकडनं इशारा दिला जातो आहे कुठेतरी फसवणूक होते आहे असं म्हटलं जात आहे मनोज जरांगेंची विरोधक असं म्हणताय. संपले तो मनोज जरांगेचा जो आहे आता काय परत चर्चा करायचं काही कारण आहे असं मला वाटतं. तुमच्यापासून गृहमंत्र्यांपर्यंत तुमच्या जात आहेत एवढी मजल कशामुळे वाढलेली आहे? आता जे आहे तर पोलीस त्याचा तपास करतील. त्याचे लोक जे आहेत आता जे काही बोलतात त्याचा अभ्यास पोलीस डिपार्टमेंट करेल. सर पण नाव तुमचे जुने सहकारी आहेत राजेश टोपे त्यांचं पुढे येत आहे की त्यांच्यामुळे हे बघा आता हे सगळं काय बाहेर येईल हळूहळू. एकदा पोलिसांनी लक्ष घालायला सुरुवात केली की सगळं बाहेर येईल की नक्की काय आहे. पण ते सर स्क्रिप्ट लिहिली आहे असं म्हणताय तर ही विरोधकांची काही दोन मोठ्या नेत्यांची नावं घेते ज्याच्यात तुम्ही ज्यांना विठ्ठल मानतात त्या पवारांचं सुद्धा नाव आहे. मला माहित नाही आहे काय. पोलिसांना आता त्यांचं काम करू द्या ना जरा. आता अशा हास्यास्पद आरोपांना मी काय उत्तर देऊ हे प्रश्न सुद्धा विचारणं कठीण आहे. हे बघा आता मला मेहरबानी करून मी मगाशीच सांगितलं की मला आता त्या जरांगेवर प्रश्न विचारू नका. खूप काम आहे. अधिवेशन सुरू आहे. कशाला मला विचारताय. आणि मी मगाशीच सांगितलं की आता काही नाटकांचं स्क्रिप्ट वगैरे लिहायला सुरुवात झालेली आहे माझी. एक जे आहे ते रायगडाला जाग येते त्या धर्तीवर जेव्हा होम डिपार्टमेंटला जाग येते आणि दुसरं श्रीकांत मोघे साहेबांचं एक नाटक होतं सीमेवरून परत जा. तर या दोन नाटकाची जवळजवळ सध्या मी करतोय. मला वेळ नाही आता त्या सध्या सुरू आहे. मनोज जरांगे पाटील नाटकावरती पडदा कधी सर या स्क्रिप्ट तुम्ही लिहिताय याची. अरे आता स्क्रिप्ट चालू आहे ते पडलं यार. सर जिस तरीके से मनोज जरांगे पाटिल कल से ये आरोप लगा रहे हैं कहीं न कहीं क्या देखते इसको? अरे मैं क्या देखूं उसमें देखने लायक कुछ है भी नहीं है ना उसका कुछ सुनने लायक है. अब ये पहले से मैं बात कर रहा हूं मगर अभी जो लोगों के ध्यान में आया है कि ये जो है ये जैसे कि जो है हम लोग जो मराठी में कहते हैं कि जो बजरंगबली की पूंछ जैसे बढ़ती जाती है ऐसे ही जो है ना इसकी एक एक मांगे जो है बढ़ती जा रही है. अब ये सब लोगों के ध्यान में आया है कि किस ढंग से जो है गालियां बक रहा है. मुख्यमंत्री को भी गालियां बक रहा है. मराठा समाज को अलग आरक्षण देने के बावजूद जो सारे सरकार को सारे लोगों को गलत सलत जो है गालियां बक रहा है. तो अब सब लोगों के ध्यान में आया है. एक तो उसकी कुछ शिक्षा नहीं है, उसका कुछ अभ्यास नहीं है, उसको कानून कुछ समझता नहीं है. अब करे तो करे क्या. अभी सब लोग जो है पुलिस सब उसमें ध्यान दे रही है कि भाई क्यों ऐसा वो जो है बर्ताव कर रहा है. तो अभी देखते हैं क्या होता है. बस झालेली आहे पुन्हा एकदा. तुम्हाला वाटत नाही सरकारला अशा प्रकारे ब्लॅकमेलिंग केलं जात आहे? आता हे पोलिसांनी जे अशा कायदा हातात घेतील पोलिसांचं काम आहे की त्यांनी अशा लोकांवर कडक कारवाई केली पाहिजे. सर गृह विभागाला उशिरा जाग आली असं नाही का वाटत आहे तुम्हाला? कोणीतरी आहे कारण की जरांगे पाटील ज्या पद्धतीने वक्तव्य करतात तर आता जे आहे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे कोण आहे काय आहे आता त्याच्याच आजूबाजूचे लोक काय बोलतायत तर पोलीस चौकशी करतील आणि मग त्याच्यावर काय निघतं ते आपण बघू. सर गृह विभागाला उशिरा जाग आली असं नाही का वाटत आहे? रस्सी खेचे म्हणून गृह विभागाला ते झालं जुनं झालं आता काय नाही. आता विरोधक काय बोलत नाही तुम्हीच बोलत बसा. सर गृह विभागाला उशिरा जाग आली असं नाही का वाटत आहे तुम्हाला? आता मी सांगितलं ना आता आली आहे म्हणून. आता बोललो ना मी आता काय चला. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.